एक सजग नागरिक म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे की या सगळे गोळाबिरीच करण्याच्या पद्धतीमध्ये, रचनेमध्ये, नादामध्ये, विचारामध्ये काही उमेदवार अशा गेलेत की ज्या भुव्या उंचावून पार तानेपर्यंत त्या उमेदवारांची नावं आहेत. अशा प्रसंगी पक्षप्रवक्ता म्हणून, पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून जर 20 वर्ष पक्षासोबत काम केले, 22 वर्ष काम केलं, काय भूमिका आहे? काही अपवादात्मक परिस्थितीत काही ठिकाणी निर्णय घ्यावे लागले. कदाचित लोकांच्याकडून तशा पद्धतीची मागणी त्या प्रभागामध्ये होत असते. आपल्याला आपला प्रश्न मला कळतोय, परंतु तिथली स्थानिक परिस्थिती पाहता किंवा तिथं ते घडणं अपेक्षित आहे किंवा ते आपण जरी नाही केलं तरी कोणतरी त्यांना संधी देऊन ते घडेल, त्यापेक्षा आपल्या पत्रात पाडून घेऊ. आपल्याकडं येता येता तिथल्या स्थानिकांची काही तशा पद्धतीची मागणी असते. आपल्याला ते चित्र डोळ्यासमोर ठेवून मग असे म्हटल्याप्रमाणे इलेक्टिव्ह मेरिट हा निकष तिथं हा मुख्य निकष आहे, निवडून येण्याचा निवडून येणे हा निकष धरला जातो. पण याच्यामुळे सर्वसामान्य माणूस म्हणून, जनता म्हणून ही जी कॉन्ट्रोवर्सी निर्माण होते, लोक राजकारणाकडे बघताना किंवा राजकारण्यांकडे बघताना उदासीन झालेले आहेत आणि या सगळ्या उदासीनतेमुळं अवघ्या लोकशाहीवरच दुष्परिणाम होत आहेत. किंवा आज आता मी दुपारी 2 वाजता मी बातम्या बघितल्या, 22% मतदान झाले, 23% मतदान झाले, 25% 2 वाजता. बरोबर. मग याला कारणीभूत कोण आहे? काही अंश आता काय होते, सगळाच गदारोळ पाहिल्यानंतर काही लोकांची निगेटिव्हिटी होत राहते. खरं तर अशिक्षित माणूस एक वेळ मतदान करतोय, आता सुशिक्षितांना आणखी कोणी सांगायचा हा प्रश्न पडतो. खरं तर ते सुशिक्षित निरीक्षर आहे असं म्हटलं तर अवघड आहे, कारण हा लोकशाहीने दिलेला फार मोठा अधिकार आहे. आपल्याला तो मिळवण्यासाठी काय कष्ट पडले त्याचा पूर्व इतिहास सगळ्यांना माहिती आहे. परंतु एक सजग नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजवावा. अगदीच नाही उमेदवार आवडला तरी आयोगाने नोटा बटन दिले ते तरी दाबा. परंतु काही झाले, हल्ली लोकांचे ट्रेंड वेगळा आहे. तरी आता आयोग थोडं जागा झाले. आयोगाने बरोबर मधला दिवस निवडणुकीचा काढतात की जेणेकरून सुट्ट्या कनेक्ट नसाव्यात. नाही तर लोकांना सुट्ट्या, निवडणुकीची सुट्टी सुद्धा पर्यटनासाठी वापरण्याची आवड आहे. त्यामुळं आता आपण म्हणताय दुपारपर्यंतची, कदाचित आज मी सकाळी काही केंद्रांवर फिरत होतो तर उत्साह थोडा चांगला वाटला मला. वाटतं म्हणजे अपेक्षित आहे की आपण 60-65% किमान पुणे हडपसर परिसरामध्ये मतदानाचा टक्का गाठू शकू. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकंदरीत जे काही प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत त्यांनी काय बदल केले पाहिजेत असं वाटतं तुम्हाला, की त्यांच्या भूमिकेमध्ये असतील, त्यांच्या राजकीय पद्धतीमध्ये असतील? आता काय झाले, खरं तर या सत्तेच्या महामारीमध्ये आणि पक्षांची एवढं विकेंद्रीकरण, एवढे पक्ष झालेत, ह्या गदारोळात प्रत्येक जण आपापल्याला त्या सत्तेच्या वलयापाशी केंद्रित करतोय की आपण त्या बरोबर पाहिजे. जवळ असताना मग ह्या सगळ्या काही निकषांच्या नकळत बदल होत चाललेले दिसताना आपल्याला पाहिजे. पूर्वीची आणि आत्ताच्यात निश्चितपणे ती तफावत पाहायला मिळते. निष्ठावान किंवा दगड दिला तरी पूर्वी निवडून यायचा तो काळ वेगळा होता. म्हणजे आपण म्हणायचो तसा की बाबा फक्त नाव ठेवायचं की हा उमेदवार आणि भरभरून मत पक्षाकडे पाहून मत व्हायची.